राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेल्यापासून आम्हाला अतिशय बेचैन वाटत आहे. ज्या ज्या लोकांनी दादा हयात असताना त्यांच्यावर पॉलिटिकल दबाव टाकला ती लोक आज उजळ माथ्याने सगळीकडे फिरतायत. ह्या गोष्टीचं शल्य मनामध्ये कुठेतरी आहे. मला एक घटना या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर शेअर करायची आहे. ज्या वेळेला माणिकराव कोकाटे साहेबांचं कृषी मंत्री असताना विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये ते काही गेम वगैरे खेळतानाचा व्हिडिओ समोर आला, त्यावेळेला आदरणीय दादांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली होती. फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे राजीनामा मागण्याच्या संदर्भामध्ये दादांना सूचित केलं, परंतु दादा म्हणाले की राजीनामा वगैरे काही नको, त्यांचं खातं बदल वगैरे काही नको, मी फक्त त्यांना व्यवस्थित पद्धतीने माझ्या शब्दात कडक शब्दात समज देतो, त्यांचं खातं वगैरे बदलण्याची गरज नाही अशी विनंती दादांनी सीएम साहेबांना केली होती. त्यावेळेला सीएम साहेब हे सागर बंगल्यावर राहत होते. दादा सागर बंगल्यावरून देवगिरी बंगल्यावर पोहोचले आणि सीएम साहेब सागर बंगल्यावरून सह्याद्री गेस्ट हाऊसवर पोहोचले. ते तिथं पोहोचल्याच्या नंतर काही वेळातच सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे त्यांना सीएम साहेबांना भेटायला गेले आणि यांचं खातं बदल नाही नुसता तर यांचा राजीनामाच घ्यायचा आहे अशा पद्धतीने दादांच्या अप्रोक्ष दादांना माहिती नसताना हा आग्रह त्यांनी सीएम साहेबांकडे धरला. पण सीएम साहेब म्हटले की अहो नाही, दादा मला येऊन भेटून गेलेला आहे, दादा मला सांगून गेलेला आहे, आता हा विषय तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला सांगण्यापेक्षा दादांना सांगा. शेवटी सीएम साहेबांनी तटकरे साहेबांच्या आग्रहावरून दादांना देखील सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलवलं होतं आणि त्यामध्ये अंतर्गत जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये यांनी आग्रह धरला तटकरे साहेबांनी की यांचा राजीनामा आपण घेतलंच पाहिजे. दादांनी स्पष्ट शब्दात नाही सांगितलं. हो नाही करता करता शेवटी कृषी मंत्री पद काढून त्या ठिकाणी त्यांना युवक आणि क्रीडा खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं होतं. आत्ता त्या कड्या कुठेतरी जोडल्या जात आहेत. आत्ता कुठेतरी ते लक्षात येत आहे की खरात हे सिन्नर तालुक्यामध्ये राहणारा व्यक्ती होता. भोंदूबाबा खरात हा सिन्नर तालुक्यामध्ये राहणारा व्यक्ती होता. माणिकराव कोकाटेंनी कधीही त्यांच्या दरबारामध्ये कोणत्याही चुकीच्या कामासाठी किंवा चांगल्या कामासाठी असेल हजेरी लावलेली नव्हती आणि माणिकराव कोकाटेंच्या विषयीचा राग हा भोंदूबाबाच्या मनामध्ये होता. त्या गोष्टीचा कुठे काही संदर्भ तटकरे साहेबांचं त्या ठिकाणी जाणं, त्याच्यामुळे त्या भोंदूबाबाचा तटकरे साहेबांवर काही आपण म्हणतो की त्याला आग्रह असणं किंवा त्याच्यावर प्रेशर असणं आणि त्या प्रेशर पोटी माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणं याचा संदर्भ कुठे येतोय का? आता हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये कुठेतरी चेन जोडल्यापासून येत आहेत आणि सतत अस्वस्थ असं वातावरण होत आहे. दादा असताना या लोकांनी दादांना खूप प्रेशरमध्ये ठेवलं होतं. हे एक त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.